नमस्कार, रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या भागात आपण बघणार आहोत सांगलीचा सुप्रसिद्ध लसूण भडंग, की ज्याला लभंग असं म्हटलं जातं। अतिशय लोकप्रिय असणारा, साता समुद्रापार जाणारा हा भडंग साध्या सोप्या पद्धतीनं कसा बनवला जातो ते बघूया। या भडंगाचा खूप मोठा व्यापार सांगलीत चालतो। खूप प्रकारचे भडंग लोकप्रिय आहेत। यामध्ये एक प्रकारचं कोटिंग बनवलं जातं, ते कशामुळे होतं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। याला लभंग का म्हटलं जातं तेही मी तुम्हाला पुढे व्हिडिओत सांगणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सगळ्यात आधी पातेलं असं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर कोरडेच चिरमुरे असे भाजून घ्यायचे। 2-3 मिनिटं चिरमुरे असे भाजून घेतल्यामुळे ते कुरकुरीत होतात आणि भडंग खूप वेळ असाच कुरकुरीत आणि खमंग अशीच त्याची टेस्ट टिकून राहते। बघा 3-4 मिनिटांसाठी असं भडंग आपल्याला चिरमुरे भाजून घ्यायचे। आता सोललेला लसूण तयार आहे। यामध्ये लसणाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि म्हणूनच याला लभंग म्हटलं जातं। आलं आणि लसूण मी ठेचून घेतलेलं आहे। पाव किलो चिरमुऱ्यासाठी जवळजवळ 50 ग्रॅम लसूण आणि त्याच्या निम्म आलं मी ठेचून घेतलंय। आता हे सगळं एकसारखं आपल्याला तळून घ्यायचं आहे। अगदी फुलेपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत आलं आणि लसूण आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। तळण्यात जर काही कमतरता बाकी राहिली, थोडंसं मॉइश्चर राहिलं तर भडंग आपला मऊ पडणार आहे आणि टेस्ट अजिबात लागणार नाही। त्यासाठी प्रत्येक वस्तू आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक कुरकुरीतच भाजून घ्यायची आहे। थोडा वेळ द्यायचा आहे, गॅस कमी ठेवायचा आहे त्यासाठी, म्हणजे लसूण आणि आलं करपत नाही। आता त्यातच हा धुतलेला आणि व्यवस्थित पुसून घेतला आहे मी कॉटनच्या कापडाने कढीपत्ता, तो सुद्धा तळून घेऊया। आता बघू शकताय तुम्ही, हळूहळू सोनेरी रंगावर आलं लसूण यायला लागले आणि कढीपत्ता सुद्धा चुरचुरीत व्हायला लागलाय। अगदी काळजीपूर्वक हे तिन्ही जिन्नस आपल्याला अगदी चुरचुरीत करून घ्यायचे आहेत। घाई करायची नाही, व्यवस्थित कुरकुरीत झाल्याची खात्री करायची आणि मगच हे तिन्ही काढून घ्यायचे आपल्याला। बघा सोनेरी रंगावर आले, खूप जास्त करपवायचं नाही। लगेचच हे चिरमुऱ्यामध्ये आपण मिक्स करत राहणार आहोत। आता शेंगदाणे, फुटाणे डाळ आणि खोबऱ्याचे काप, सुक्या खोबऱ्याचे काप आहेत, आपल्याला आवडीच्या प्रमाणात घ्या आणि हे सुद्धा सगळं व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। शेंगदाणे आधी भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे ते लगेच तळले जातील। खोबरं जास्त करपवू देऊ नका, सोनेरी रंगावर आलं की लगेचच काढून घ्यायचं आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे। झालेलं आहे, आता हे सुद्धा काढून घेऊया। भडंग बनवत असताना टायमिंग खूप महत्त्वाचं असतं। 1 चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा उडदाचं पीठ आहे। हे उडीद पीठ रेडी मिळतं सांगलीमध्ये, तर तेच आहे, ते आपण व्यवस्थित भाजून घेऊया। त्यासाठी मी कढईतलं सगळं तेल बाजूला काढलेलं आहे। आता कोरड्या कढईमध्येच आपल्याला ही दोन्ही पीठं सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे। खूप जास्त पीठ टाकायचं नाही, नाहीतर भडंगाची टेस्ट वेगळी लागू शकते, त्यामुळं प्रमाणातच टाका। पाव किलो चिरमुऱ्यांसाठी 1-1 चमचा पीठ घेतले। तुमच्याकडे जर तयार मेथकूट असेल तर ते घ्या आणि या दोन्ही पिठांमुळेच भडंगावर छान कोटिंग तयार होतं। व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सोनेरी रंगावर। तेल वगैरे टाकण्याची गरज नाही। तेल जर तुम्ही टाकलं तर घट्ट गोळा तयार होईल आणि तो स्प्रेड होणार नाही भडंगामध्ये। त्यासाठी आपल्याला पिठं अशी कोरडीच भाजून घ्यायची आहेत। त्यानंतर आता बाकीचे मसाले मिक्स करूया। बघा आता हे भाजून घेतलेलं पीठ घेतलं आहे आपण, बेसन पीठ आणि उडीद डाळ पीठ दोन्ही एकत्र घेतलेलं आहे। धणा पावडर आहे, त्यानंतर हळद आहे, काश्मीरी मिरची पावडर आहे। आता हे सगळं मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे। गरम मसाला सुद्धा घातलेला आहे त्यात आणि मीठ।
पिठी साखर तयार आहे आणि आता हे जे बाजूला तेल काढून ठेवलं होतं ते घेतलेलं आहे मी ताटात एकत्र. हेच तेल घ्यायचं आहे. थोडंसं गरम असायला हवं. गरम कढईत जर तुम्ही सगळे मसाले मिक्स केले तर ते करपण्याची शक्यता असते. त्यासाठी असं ताटात किंवा दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्या गरम तेल आणि त्यानंतर आपल्याला हे सगळे जे एकत्र मसाले आपण केले होते ते मिक्स करायचे. लक्षात ठेवा तेल कोमट आहे. आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. यामध्ये सगळे मसाले आपण व्यवस्थित प्रमाणात मिक्स केल्यामुळं रंग सुरेख येतो आणि टेस्टसुद्धा सुंदर येते. साधारण 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर घेतली होती, हिंग, धणा पावडर, गरम मसाला, हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. पिठी साखरसुद्धा यामध्येच मिक्स करायची आहे आणि त्यामुळं छान कोटिंग तयार होतं. पिठी साखर टाकल्यानंतर त्यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्यासाठी तेल कोमट असल्याची खात्री करून घ्या आणि मगच मसाले आणि पिठी साखर मिक्स करायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं हे असं व्यवस्थित गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत त्याच्या. नक्की ट्राय करा ही रेसिपी. अतिशय सुंदर आणि खमंग बनतो हा भडंग. अतिशय सुप्रसिद्ध सांगलीचा लभंग एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. काही सूचना असतील तर सगळ्या प्रकारच्या सूचनांचं हार्दिक स्वागत आहे. लाईक शेजारी जे हाईप बटन आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका. सगळा मसाला मी चिरमुऱ्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. चिरमुऱ्या आधी आपण भाजून घेतल्यामुळं भडंग अतिशय कुरकुरीत तयार होतो. या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स लक्षात ठेवा आणि अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा लसूण भडंग म्हणजेच सांगलीचा लभंग बनवून बघा. खूप जणांना आश्चर्य वाटतं की लभंग हे काय नाव आहे, तर हो, लभंगच सांगलीचा सुप्रसिद्ध लसूण भडंग की ज्याला नाव आहे लभंग. कमेंटमध्ये सांगा लभंग कसा बनला. आता जर तुम्हाला या लभंगचा घरगुती व्यवसाय करायचा असेल तर 1 किलोचं प्रमाण त्यासाठी लागेल. असं 1 किलोचं प्रमाण जर तुम्हाला हवं असेल तर कमेंट करून सांगा, मी 1 किलोचं प्रमाण तुमच्यासाठी नक्की देईन. रेसिपी ट्राय करा. अतिशय सुंदर बनलेला आहे लभंग. बघू शकताय तुम्ही त्याचा रंग किती खुलायला लागला आहे. योग्य प्रमाणात सगळ्या मसाल्यांचं मिश्रण घेतल्यामुळं त्याला व्यवस्थित चव आलेली आहे आणि कोटिंगसुद्धा झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही. मोठमोठ्या मशीन्समध्ये हा भडंग सारखा केला जातो आणि हाच मसाला वापरला जातो. चिरमुरे आधी भाजून घेतल्यामुळं छान झालेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात नवीन रेसिपीज.